नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सगळीकडे फोडाफोडी चालू आहे. देशातल्या कुठल्याही पक्षाचं नाव घ्या भाजप सोडून, किंवा भाजपचा मित्र पक्ष सोडून कुठल्याही पक्षाचं नाव घ्या, त्या पक्षाचे खासदार फोडणार ही बातमी आज कुठे ना कुठे आलेली आहे. आणि सध्या तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले लोकसभेचे सदस्य फुटणार म्हणून अक्षरशः धिंगाणा चालू आहे. शिव्या, शाप, शिवराळपणा याला मर्यादा राहिलेली नाही. आणि अशा वेळेला त्याच महाराष्ट्रातला एक फोडण्यासारखा पक्ष असूनही त्याबद्दल फारशी चर्चा नाही. म्हणजे हिंदीत मी एखाद दोन ठिकाणी बातम्या बघितल्या की आता बंगालच्या ममता दिदीचा तृणमूल काँग्रेस पक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या उबाठा शिवसेनेचा नंबर लागला, त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही नंबर लागेल अशी तुरळक एखादी बातमी बघितली. अदरवाईज महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी नावाच्या आणि शरद पवारांशी संबंधित असलेल्या पक्षाचे 8 खासदार आहेत आणि ते फोडले जातील अशी मात्र चर्चा कुठेही नाही. गमतीची गोष्ट अशी की याच्या बरोबरच म्हणजे उबाठा शिवसेनेच्या पाठोपाठ लोकसभेतला 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष जो मानला जातो, अखिलेश यादवचा समाजवादी पक्ष, त्या पक्षाचे हे 37 आमदार आहेत. त्यातही मोठी फूट घडवून आणली जाईल याचीही चर्चा आहे. किंवा आणखीन कुठचे पक्ष आहेत, लालूंच्या पक्षात कोणी आहे का, द्रमुक इकडे येईल का, ह्याची चर्चा आहे. पण शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार असून त्याची चर्चा नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 9 खासदारांपैकी 3 खासदार फुटले, बाजूला ठेवून 2/3 म्हणून 6 खासदार फोडले तर ते आरामात कुठल्याही दुसऱ्या पक्षात शिंदेच्या शिवसेनेत विलीन होतील याच्यावर चर्चा आहे. पण त्या 6 खासदारांच्या तुलनेमध्ये शरद पवारांचे 8 खासदार आहेत आणि त्यांच्याकडूनही 6 फुटले तर मोठा आकडा आहे. ज्यावेळेला एक खासदार मोजून 2/3चा आकडा गाठायचा आहे भाजपला अशी थिअरी मांडली जाते. अशा वेळेला शरद पवारांचे खासदार का फोडले जाणार नाहीत याची चर्चा होत नाही. अजब नाही का वाटत तुम्हाला? खरंच अजब आहे. कारण सहजगत्या फुटू शकेल असा पक्ष आहे शरद पवारांचा. आणि मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, जानेवारीमध्ये अजितदादांचा जो भीषण विमान अपघात झाला आणि ज्याच्यामध्ये अजितदादांनी या जगाचा निरोप घेतला, त्यानंतर अजितदादा आणि शरद पवार या दोघांमध्ये विभागला गेलेला जो राष्ट्रवादी नावाचा प्रादेशिक पक्ष आहे, ते एकमेकात विलीन होणार किंवा ते एकत्र येणार याची चर्चा जोरात होती. ते कुठल्या बाजूने जाणार याविषयी फारशी चर्चा नव्हती. कारण शरद पवार हे भाजप विरोधी इंडी आघाडीतले एक प्रमुख मोठे नेते आणि खुद्द अजितदादा किंवा त्यांचा पक्ष हा भाजपच्या एनडीए मध्ये आणि महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये सत्तेत सहभागी झालेला आहे. त्यामुळे या 2 पक्षांनी एकत्र यायचं ठरवलं तर कोण कुठे जाणार? म्हणजे अजितदादा यांचा पक्ष जो आहे तो सत्तेतून बाहेर पडणार का, की खुद्द शरद पवारच आपलं सगळं लटांबर घेऊन अजितदादांसोबत एनडीए जॉईन करणार? याच्यावरही काही खल झाला. पण त्यामुळे शरद पवार हे आपल्या 10 आमदारांसकट तो पक्ष कितपत चालवू शकतील याविषयी उघडपणे शंका व्यक्त केल्या गेल्या. आणि त्यामुळे ज्या पक्षाकडे 8 खासदारांचं संख्याबळ आहे, पण ज्याच्याकडे खंबीरपणे उभं राहून पक्ष चालवू शकेल असा कोणीही नेता उरलेला नाही, तर मग तो पक्ष डळमळीत झालेला असतो आणि म्हणूनच त्याची शिकार करणं सोपं असतं. मग अमित शहा किंवा भाजपचे जे कोणी चाणक्य आणि फोडाफोड करणारे नेते आहेत, त्यांच्या नजरेतून ही सोपी शिकार का सुटली असाही प्रश्न विचारला गेला पाहिजे.
आणि मी तो विचारतोय की जर 2/3चा आकडा जमवण्यासाठी इतकी कुठची कुठची फोडाफोड करायची, ममता दिदी सारख्या कट्टर भाजप विरोधी आणि हिंदुत्व विरोधी पक्षाचे 20-22 खासदार फोडण्यासाठी भाजप आटापिटा करत असेल तर सहज शक्य असलेले, मी सहज शक्य एवढ्यासाठी म्हणतो की मला खात्री आहे जे राजकारण जेवढं मला समजतं त्याचा विचार केला तर शरद पवारांच्या पक्षातले 8 खासदार आहेत, त्यामधली निम्म्यापेक्षा अधिक खासदार 5-6 खासदार तरी कुठल्याही क्षणी कुठल्याही भक्कम एखाद्या पक्षात जाऊन कुठच्या तरी वळचणीला बसावं आणि आपलं पुढचं राजकीय भवितव्य सुरक्षित करावं यासाठी आतुर झालेला वर्ग आहे. तुम्हाला आठवत असेल तर अजितदादांच्या निधनानंतर ज्या प्रकारे 2 राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणण्यावर चर्चा चालू होत्या, त्यामध्ये अजितदादांच्या गोटातले नेते कमी बोलत होते आणि आपला पक्ष विलय करण्यासाठी किंवा अजितदादांबरोबर जाण्यासाठी उतावळे झालेले लोक आपल्याला भेटत दिसत होते. ते सगळेच्या सगळे शरद पवारांच्या पक्षातले होते आणि त्यांच्या पक्षामध्ये अर्थातच आमदारांची संख्या जवळजवळ नगण्य आहे, पण खासदारांची संख्या मोठी आहे, 8 खासदार. एकनाथ शिंदेच्या पक्षापेक्षा एक खासदार हा शरद पवारांच्या पक्षात जास्त आहे. उद्धव ठाकरेंचे 9, शरद पवारांचे 8 आणि एकनाथ शिंदेचे 7. त्यामुळे 7 खासदार किंवा 8 खासदार असलेला पक्ष हा भाजपने उपेक्षित का ठेवलाय हा प्रश्न राजकीय अभ्यासकाला पडला पाहिजे, की जे सोप्या रीतीने आपल्याला 2/3 गणितासाठी उपयोगी पडू शकतील. आणि शरद पवार तुम्ही बघितलेलं आहे, ते कधी एनडीए मध्ये असतात आणि कधी इंडिया अलायन्स मध्ये असतात, ते त्यांना सुद्धा सांगता येणार नाही. सगळा इंडिया आघाडीचे सगळे पक्ष हे झाडून भाजप विरोधात आणि अडाणींच्या विरुद्ध बोलत असतात, तेव्हा 180 अंशामध्ये यू टर्न घेऊन शरद पवार त्याच बाजूचं समर्थन करताना दिसते. म्हणजे सगळा विरोधी पक्ष राहुल गांधी हे अखंड आकांडतांडव करतात अदानीच्या विरुद्ध आणि त्याच अदानीला आपल्या पाया पडल्यावर आशीर्वाद द्यायला शरद पवार उतावळे झालेले असतात. ज्या वेळेला पश्चिम आशियामध्ये इस्रायल इराण वगैरे युद्ध चालू होतं, अमेरिका, त्यावेळेला तेलाची वाहतूक अडलेली होती, तेलाची महागाई होण्याची शक्यता होती आणि म्हणून मोदींच्या परराष्ट्र धोरणावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सगळे पक्ष तुटून पडलेले असताना शरद पवार मात्र जगामध्ये नरेंद्र मोदी भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत असं ठाम विधान करत होते. त्यामुळे शरद पवार हे ऐन वेळेला कुठल्या बाजूला असतील याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही, खुद्द शरद पवार देऊ शकत नाही. आणि म्हणूनच असं मानलंही जातं की दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्या किल्ल्या फिरवल्या तरी शरद पवार एका सेकंदात अमित शहाच्या 2/3च्या गणिताला मदत होईल अशा रीतीने आपली भूमिका घेऊ शकतील. आणि म्हणून इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भले शरद पवार आणि त्यांचा पक्ष हा दाखवायला इंडी अलायन्स मध्ये असला तरी इंडी अलायन्सची जी भाजप विरोधी टोकाची भूमिका आहे ती वेळ आली तर सौम्य करून पलटी मारण्यासाठी शरद पवार एका पायावर तयार असतात. आणि जर तेवढी एक लक्षात घ्या, ज्या विधेयकासाठी 2/3 बहुमत पाहिजे असं म्हटलं जातं ते विधेयक पहिल्यांदाच लोकसभेत येणार नाहीये. 13 एप्रिल रोजी बंगालच्या निवडणुकीचं विधानसभेचं मतदान होण्यापूर्वी ते विधेयक 13 एप्रिलला लोकसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये आणलं गेलं होतं, पण ते 2/3 अभावी पराभूत झालं. पण ते विधेयक कुठल्याही परिस्थितीत परत आणायचं ही मोदी आणि शहांची भूमिका आहे. आज ना उद्या ते संमत करून घेणार, तो फेरबदल आम्ही करूनच घेणार हा मोदी शहांचा हट्ट आहे. आणि जेव्हा त्यांच्यासारखे लोक हट्ट करतात तेव्हा शरद पवार हे त्यांच्या
समर्थनाला आडोशाने की नाही उभं राहतात, हा इतिहास आहे. आणि म्हणूनच आज मला गंमत अशासाठी वाटली की सगळ्यांच्या फोडाफोडी या 2/3 बहुमतासाठी आहेत असं म्हटलं जात असेल, तर मग शरद पवार यांच्या पक्षासारखं एक सोपी शिकार, सोपं सावज भाजपच्या शिकाऱ्यांना का दिसलेलं नाही? तर त्याचं कारण मी आत्ताच सांगितलं की वेळ आली आणि मोदींनी चाव्या फिरवल्या की शरद पवार आपले 8 खासदार हे 2/3चा आकडा पूर्ण करण्यासाठी आणून उभे करतील, याविषयी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये काडीचीही शंका नाही. आणि म्हणून मग गंमत अशी आहे की आधी बाकी जमव करा. आपण म्हणतो ना, आपण दुकानात वाण्याकडे वगैरे गेलो आणि 1 किलो तांदूळ दे रे, 1 किलो डाळ दे रे वगैरे, किंवा भाजी घेतली, बटाटे कांदे वगैरे जे काय, तर ते झाल्यानंतर एखादं 10, 15, 25 ग्रॅमचं काहीतरी जास्त टाकलं जातं आणि पारडं खाली झालं, ते नेमक्या वजनापेक्षा थोडं जास्त असतं. त्यामुळे शरद पवार यांचे जे 8 खासदार आहेत, हे आपल्याला पाहिजे तेव्हा पारडं खाली घालवण्यासाठी उपयुक्त आहेत, हे मोदी शहांचं गृहीत आहे. त्यांना चिंता नाहीये. शरद पवार समोर राहतील आणि कडाडून विरोध करतील. गेल्या वेळेला हे विधेयक पडलं तेव्हा अर्थातच शरद पवार गटाचे जे खासदार आहेत लोकसभेतले, ते त्या विधेयकाच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेले. त्यामुळे आता अचानक ते इकडे येतील, कसे येतील हा प्रश्न कोणी विचारू नये, कारण त्यावेळेला चित्र स्पष्ट होतं. ते विधेयक 2/3 बहुमत कसंही मिळवून पास करायची भूमिका मोदी शहांची नव्हती. 13 एप्रिललाच ते विधेयक लगेच पास करून घ्यायचं याची घाई मोदी शहांना अजिबात नव्हती, कारण त्यांनी ते विधेयक पास करून घेण्यासाठी आणलेलं नव्हतं. त्यापेक्षा ते पराभूत करून घ्यायचं आणि त्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये, प्रामुख्याने बंगालच्या आणि तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये त्याचा राजकीय प्रचारासाठी वापर करायचा, ही मोदी शहांची भूमिका होती. आणि त्यामुळे ते विधेयक पाडलं जाणार हे शहांना जेवढं माहिती होतं तेवढं शरद पवारांना माहिती होतं. आणि म्हणूनच ते विधेयक पडण्यासाठी शरद पवारांचा हातभार लागणं आवश्यक होतं. अर्थात शरद पवारांचे 8 खासदार हे 13 एप्रिलला या विधेयकाच्या बाजूने उभे राहिले असते, म्हणून ते पास झालं नसतं. कारण काहीतरी 54 का 60 खासदारांची संख्या त्या 2/3साठी कमी पडत होती. त्यामुळे शरद पवारांचे 8 खासदार त्या बाजूला गेले असते, तरीही आवश्यक असलेली जी 2/3 संख्या आहे त्यापेक्षा 50-52 इतका आकडा कमीच पडला असता. आणि त्यामुळे तो प्रयत्नच केला गेला नाही. अशा रीतीने आपल्याकडे अपेक्षित संख्याबळ नसेल, तर ज्या प्रकारे सभागृहामध्ये मतं मॅनेज केली जातात त्याला फ्लोर मॅनेजमेंट म्हणतात. मला आठवतं ज्या वेळेला वाजपेयींचं सरकार 98 साली पराभूत झालं, 98 किंवा 99, पण त्यावेळेला अशा प्रकारे फ्लोर मॅनेजमेंट प्रमोद महाजनांनी केली होती. पण आपण जी फ्लोर मॅनेजमेंट केली त्याची जाहीर वाच्यता प्रमोद महाजनांनी केली आणि ती मोठी चूक होती. त्यांनी असं सांगितलं होतं की 2/3 बहुमत याचा अर्थ, किंवा स्पष्ट बहुमत याचा अर्थ त्यावेळेला सभागृहात जितके लोक उपस्थित आहेत त्यांच्यामधलं साधं बहुमत किंवा 2/3 बहुमत असा अर्थ असतो. एकूण सभागृहाची जी संख्या आहे, सदस्य संख्या आहे, त्यातल्या 2/3 संख्याबळाची गरज नसते. ऐन वेळेला मतदानाच्या वेळी जे सदस्य गैरहजर राहतील त्यांच्या गैरहजेरीमुळे सभागृहातील उपस्थितांचं जे संख्याबळ असतं ते खाली येतं, आणि ते खाली आलं की साध्या बहुमताचा किंवा 2/3 बहुमताचा आकडा सुद्धा खाली येत असतो. त्यावेळेला असं झालं होतं की मायावतींनी सभागृहातून गैरहजर राहणार असल्याची ग्वाही दिलेली होती, पण ऐन वेळेला मायावतींनी आपल्या बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांना
सभात्याग करायला परवानगी दिली नाही, उलट सभागृहात हजर राहून वाजपेयींच्या सरकारच्या विरोधात मतदान केलेलं होतं. त्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात. कदाचित प्रमोद महाजन यांनी हा सगळा युक्तिवाद उपस्थितांमधलं बहुमत किंवा उपस्थितांमधलं 2/3 हे तत्वज्ञान जर प्रमोद महाजन बोलले नसते तर त्यांची रणनीती उघडी झाली नसती आणि मग एक मताने जो वाजपेयी सरकारचा पराभव झाला तो झाला नसता. हे सगळं मी एवढ्यासाठी समजावतोय की अशा प्रकारे तुमच्याकडे बहुमत नसताना जेव्हा तुम्ही एखादा प्रस्ताव आणता तेव्हा तो संमत करून घ्यायचा असेल तर फ्लोअर मॅनेजमेंट केली जाते. 2019च्या ऑगस्टमध्ये राज्यसभेत भाजपकडे बहुमत नव्हतं, साधं बहुमत नव्हतं. अशा वेळेला बहुमत लोकसभेत असून सुद्धा पहिल्यांदा तो प्रस्ताव राज्यसभेत आणला गेला जिथे भाजपचं एनडीएचं बहुमत नव्हतं. पण ज्या प्रकारची फ्लोअर मॅनेजमेंट अमित शहानी केली होती त्यामुळे ते आधी पास झालं आणि लोकसभेत तर त्यांचं स्पष्ट बहुमत होतं. 370 कलम म्हणतो. सांगायचा हेतू असा की 13 एप्रिलला जो प्रस्ताव आणला आणि तो फेटाळला गेला, तो फेटाळला जावा हेच आधीपासून ठरलं होतं आणि म्हणून शरद पवारांनी त्याच्या विरुद्ध मतदान केलं. पण आता जर हे होणार असेल आणि तिथे 2/3 आकडा कमी पडत असेल तर तो शरद पवारांचा 8चा आकडा हा भरीला भर आहे, ज्याला सामान्य खेळाच्या भाषेमध्ये राखीव म्हणतात. तुम्हाला माहिती आहे क्रिकेटच्या टीम ज्या असतात त्याच्यात 15 खेळाडू असतात. अखेरच्या क्षणी त्यातले 11 निवडले जातात आणि त्यातला एखादा जखमी वगैरे झाला तर आणायचा मैदानात, म्हणून 12वा खेळाडू असतो, 3 आणखीन असतात. पण ते क्षेत्ररक्षणासाठी आणले जातात, बॅटिंगसाठी आणले जात नाही. तेव्हा शरद पवारांचे जे 8 खासदार आहेत लोकसभेत हे अशा परीक्षेच्या प्रसंगी भाजपने राखीव खेळाडू म्हणून ठेवलेले. त्यांनी जे काय समीकरण केलं असेल 2/3 मग त्याच्यात डीएमके आला, ममताचे फुटलेले आले, उबाठाचे फुटलेले आले, हे सगळं केल्यानंतर 2/3 आकडा पूर्ण होत असेल तरी त्याच्या पलीकडे आपल्याकडे हातचे म्हणून, राखीव म्हणून शरद पवारांचे 8 खासदार आहेत हे गृहीत आहे. आणि म्हणूनच सोपा फोडायला पक्ष असून, खासदार फोडायला सोपे असून शरद पवारांच्या पक्षाला फोडण्याची चर्चा सुद्धा होत नाही, कारण ते राखीव आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.